नमस्कार मित्रांनो, पल्लवी भालेराव व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। नेहमीच आपण आपल्या आईच्या हातची पुरणपोळी खातो, पण आज मी माझ्या आईला माझ्या हातची पुरणपोळी खायला देणार आहे। तर मी इथे साहित्य आधीच तयार केलेलं होतं। मी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकलेली आहे। त्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा हळद देखील टाकलेली आहे आणि त्यानंतर मी भातालाही सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी इथे भात ही बनवणार आहे। तर मी शेजारच्या गॅसवरती पुन्हा भाताची तयारी केलेली आहे, कारण मला लवकर स्वयंपाक करायचा होता आणि मी आज एकटी स्वयंपाक करणार आहे। तर सर्व मी माझ्या हाताने करणार आहे आणि ते माझ्या आईला देणार आहे। तर बघूया आई काय बोलते ते। तर इथे डाळ शिजून झालेली आहे। डाळ एकदम अशी शिजली आहे मस्त, तुम्ही बघू शकता। हे बघा, जवळून तुम्हाला दाखवते आणि डाळ बघा किती मस्त शिजलेली आहे। आणि त्याच्यानंतर मी तयारी करते सारण बनवायची। त्यासाठी मी ते कांदाही बारीक कापलेला आहे आणि भज्यासाठी पण मी इथं तयारी करत आहे। त्यानंतर ते सगळं झाल्यानंतर मी इथे गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये घरातलं जे माझं तूप होतं, साजूक तूप होतं, तर गावठी तूप असतं ते मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, बघू शकता मित्रांनो। ह्याच्यानंतर मी हे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आणि हे सगळं मी मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मी पुरणाची तयारी केली आहे, पुरण पण झाले आणि माझं हे सगळं मी बनवून ठेवलेलं आहे, मी रेडी केलेलं आहे। मी इथे माझे सार पण झालेलं आहे, सार आणि भात झालेला आहे, राहिल्या पुरणपोळ्या आणि पुरणपोळ्याची तयारी इथे करत आहे। तर बघा, मी तुम्हाला लाटून दाखवते पुरणाची पोळी। आणि मित्रांनो, तुम्हाला एक गंमत सांगते। गंमत अशी की माझ्या पणजीला मी बघितलेलं आहे आणि जेव्हा माझी पणजी माझी समोर, म्हणजे जेव्हाही कार्यक्रमामध्ये काही स्वयंपाक किंवा काही करायची, तेव्हा मी नेहमी तिच्याजवळ बसायचे आणि मला असं वाटतं की मी आईकडनं तर शिकलेच, पण माझ्या पणजीकडनं पण शिकलेले आहे, कारण माझ्या पणजीच्या हातचे काही रेसिपी मला येत आहे आणि मी त्यांचं बघूनच मी इथे बनवली आहे आणि खूप दिवसानंतर आज पुरणपोळी बनवली आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे आणि बघा कशी टम्म फुगलेली आहे। मी त्यावरती खूप जास्त साजूक तूप टाकलेलं आहे, कारण तूप खूप आवडतं मला आणि मला माहिती आहे की आईलाही आवडेल। बघूयात आता। तर इथे माझी पुरणाची पोळी तयार झालेली आहे आणि आता आपण ताट तयार करूयात आणि आईला देऊयात। खूप दिवसानंतर मी म्हणजे आईच्या हातचं खात होते आणि आज आई माझ्या हातचं खाती आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, ती खाती आहे, तिची रिॲक्शन बघा। तिच्या स्माईलवरनं मला कळते की तिला खरंच खूप आवडलेली आहे। मला असं वाटतं की मम्मा फक्त खाण्यामध्ये मग्न आहे, पण शेवटी तिने सांगितलं की छान झाली आहे।